श्री स्वामी समर्थ सर्व मैत्रिणींना. तर ज्योतिष क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी ज्योती तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत आंब्याचे डहाळे. तर हे आंब्याचे डहाळे बनवण्यासाठी आपण इथे पेपर घेतलेला आहे आणि आपण आता ड्राफ्टिंग करणार आहोत. तर हे पेपर घेतल्यानंतर याचे आपण आंब्याच्या पानाचे साईज आपण 8 किंवा 7.5 इंच घेणार आहोत. तर इथे मी घेतलेली आहे 7.5 इंच आंब्याच्या पाण्याची लांबी घेतलेली आहे मी. आणि या पद्धतीने आपण त्याची लांबी घेऊन आणि त्याचा मध्य काढून घेणार आहोत. आणि मध्यापासून आपण 1.5 इंच बाहेरच्या बाजूला घेऊन आणि आपण येथे पानाचा आकार देणार आहोत. हे बघा, या पद्धतीने 1.5 इंच बाहेरच्या बाजूला घेऊन आणि वरच्या बाजूने अर्धा इंच घेऊन आपण इथे सरळ एक छोटी अर्धा इंचाची रेषा घेऊन आणि इथे पानाचा आकार आपण आता करून घेणार आहोत. या पद्धतीने आता हा आपला पानाचा आकार करून झालेला आहे आणि याला आता आपण शेप देऊन आणि कट करून घेणार आहोत. गुढीपाडवा विशेष हे आपला आंब्याच्या डहाळ्याचा व्हिडिओ आहे आणि याच आपल्या चॅनलवर आपण गुढीचाही व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तो देखील तुम्ही बघू शकता. खूप छान आणि सुंदर अशा गुढ्या आपण तयार केलेल्या आहेत. तर बघा, ह्या पद्धतीने आपलं ड्राफ्टिंग तयार झालेलं आहे. आणि आता या ड्राफ्टिंग हे खणाचं आपण कापड घेतलेलं आहे आणि हे अस्तर घेतलेलं आहे. ह्या जरीचा खण आहे. आता ह्या पद्धतीने आपण हे पान कापून घेतलेलं आहे. जे आपण पेपर कटिंग केलेली होती त्याच ठेवून आणि आपण अस्तर, कॅनव्हास आणि खण हे तिघांचे आपण आता कट करून घेऊन आणि हे बघा, हे आपण प्रेस कॅनव्हास घेतलेला आहे, हे अस्तर आणि हे आपलं आहे खणाचं कापड. आणि हे आपण पानाच्या साईजने तिघं कापून घेतलेले आहे, कट करून घेतलेले आहेत. आणि याला आता खणाच्या कापडाला आपण कॅनव्हास हे चिपकवून घेणार आहोत प्रेसच्या सहाय्याने. तर हे एक मी आता तुम्हाला प्रेस कॅनव्हास प्रेसने चिपकवून दाखवणार आहे आणि मग पुढची कृती आपण करूयात. हे बघा, या पद्धतीने 1.5 इंच हा आपला कॅनव्हास आपण एक्स्ट्रा घेणार आहोत. आणि ह्या पद्धतीने आपण आता 5ही आंब्याचे पानं हे कॅनव्हासला आपण आता चिपकवून घेणार आहोत प्रेसच्या सहाय्याने. हे बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आणि नंतरहून अस्तर वरती ठेवून आणि ह्या पद्धतीने आपण स्टिच करून घेणार आहोत किंवा शिलाई करून घेणार आहोत. हे बघा, आता मी सर्व पानांना आता इस्त्री करून घेते आणि ते चिपकवून घेत आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. आणि आपल्या व्हिडिओमध्ये खूप छान अशा गुढ्यांचे व्हिडिओ मी एक करून अपलोड करणार आहे, ते देखील तुम्ही बघू शकता. चला तर मग आता आपण सर्व पानांना प्रेस करून आणि कॅनव्हास चिपकवून घेणार आहोत. खूप सुंदर असं आपलं हे आता आंब्याची डहाळी तयार होणार आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आता सर्व पानांना मी प्रेस करून कॅनव्हास चिपकवून घेतलेला आहे. आणि आता पुढच्या कृतीला आपण सुरुवात करणार आहोत. हे बघा, या पद्धतीने पूर्ण आपले कॅनव्हास हे खणाच्या कापडाला चिपकवून झालेले आहेत. आणि आता वरच्या बाजूला आपण अस्तर ठेवून आणि शिलाई मारून घेणार आहोत. चला तर मग आता आपण मशीनवर याला शिलाई मारून घेऊ किंवा स्टिच करूया. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण आता याला हे बघा, खणाचं कापड खाली आणि वरून अस्तर ठेवून आणि आपण याला शिलाई मारू. पण त्याच्या आधी ना एक दोरा घेऊन आणि ह्या पद्धतीने सेंटरमध्ये आपण ठेवून आणि मग अस्तर ठेवून आणि शिलाई मारायची आहे. जेणेकरून आपल्याला जेव्हा आपण हे पान उलटवणार आहोत तेव्हा आपल्याला स्क्रू किंवा सुई किंवा इतर कोणत्याही साहित्याचा वापर करण्याची आपल्याला अजिबात गरज पडणार नाही. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. या पद्धतीने आता बघा, मी पूर्ण शिलाई मारून घेते आणि त्याच्यानंतर आपण हे पान अगदी सहजपणे दोऱ्याच्या सहाय्याने खेचून आणि त्याला आपण बाहेर काढू शकतो. आता आपण नॉचेस मारून घेऊ. जिथे 1.5 इंच आपल्या पानाला पण सोडलेली आहे जागा, तिथे आता आपण 1.5 इंच हे
नॉचेस मारून घेत आहे किंवा कट मारून घेत आहे मी. आणि आपण आता ह्या पानाला आता उलटवून घेऊयात. दोरी आतमध्ये इन्सर्ट केल्यामुळे किंवा टाकल्यामुळे आपल्याला हे पान उलटवण्याला खूप सोपं जातं आणि सहजरित्या ते पान बाहेर येतं टोकासकट. तर चला तर मग हे आता आपण बाहेर काढून घेऊयात आणि अगदी सुंदर असं ह्या फिनिशिंगमध्ये आपलं पान हे बघा तयार होतं. तर ह्या पद्धतीने मी आता 5ही पान आपले तयार करून घेणार आहे. तर बघू शकता हे बघा खूप सुंदर असं पान आपलं तयार झालेलं आहे आणि याला आपण आता दोऱ्याला कट करून घेऊयात. मी आता हा दोरा कट करून घेतलेला आहे आणि एक्स्ट्राचं जे आपलं कापड आहे ते देखील मी कट केलेलं आहे. ह्याच पद्धतीने मी आपले 5ही पान तयार करून घेतलेले आहे आणि पानाच्या शिरा दिसाव्यात म्हणून मी याला सेंटरला एक शिलाई मारून घेत आहे. हे बघा 5ही पानांना आपण असे सेंटरला शिरा दिसण्यासाठी शिलाई मारून घेणार आहोत. हे बघा. तर हे आता सर्व पानांना आपण आता सेंटरला शिलाई मारून घेऊयात. खूप सुंदर आणि छान असं फिनिशिंगमध्ये आपलं पान तयार होतं आणि कडेला देखील आपण शिलाई मारून घेऊयात. त्याच्याने आपलं पान हे खूप सुंदर आणि फिनिशिंगमध्ये दिसतं. हे बघा. तर अशा पद्धतीने मी सर्व 5ही पानांना कडेने शिलाई मारून घेत आहे. आता माझी 5ही पानांना शिलाई मारून झालेली आहे आणि आता आपण पानं जोडायला घेऊयात. आता ही पानांसाठी मी पट्टी घेतलेली आहे. तर या पट्टीची लांबी आहे 28 इंच आणि हिची रुंदी आहे 2 इंच. तर ही अशी आपण पट्टी दोघं साईडने आपण आता स्टिच करून आणि फिनिशिंगसाठी आपण हिला पॅक करून घेऊयात. हे बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही अगदी तसंच करायचं आहे. आणि ही आता आपण पट्टी तयार केलेली आहे. ह्या पट्टीला मी आता दोघं साईडने अर्धा इंच दुमडून घेणार आहे आणि मध्ये एक शिलाई मारून घेते, जेणेकरून आपली जी पट्टी आहे तिला आपण पान जोडणार आहोत तेव्हा आपल्याला जोडण्यासाठी ते अगदी सोपं होणार आहे. तर ही मी आता ह्या पट्टीला सेंटरमध्ये दोघं साईडने अर्धा इंच कापड दुमडून आणि सेंटरमध्ये मी एक शिलाई मारून घेत आहे. हे बघा. तर आता ही माझी पूर्ण शिलाई मारून झालेली आहे. आता ही जी पट्टी आहे या पट्टीचा मी आता सेंटर काढलेला आहे. हा मध्य काढल्यानंतर मी इथे याला खून केलेली आहे आणि पानाला देखील एका पानाला खून केलेली आहे. आणि त्या पद्धतीने हे बघा या अशा पद्धतीने आपण आता एकावर एक पान ठेवून आणि शिलाई मारून घेणार आहोत. आता पान शिवताना पानाच्या अर्धा इंच माप घेऊन आणि हे पान या पद्धतीने ठेवून आणि आपण गोल आकाराने एक शिलाई मारून घेणार आहोत. तसेच पुढच्या पानाला देखील आपण ह्याच पद्धतीने अर्धा इंच अंतर घेऊन आणि गोल आकार देऊन आणि पुन्हा त्याच पद्धतीने हे बघा ह्याच पद्धतीने आपण आता शिलाई मारून घेणार आहोत आणि इथे लॉक करून घेणार आहोत. प्रत्येक पानाला अर्धा इंचाचा अंतर घेऊन आणि गोल आकार देऊन आणि या पद्धतीने आता मी पान सर्व पॅक केलेले आहेत. असे हे आपले 5ही पान आता मी जॉईन केलेले आहेत आणि याला आता आपण लेस लावून घेऊयात. हे बघा. तर आता ही समोसा लेस मी लावत आहे. तुम्ही बघू शकता ही समोसा लेस आता आपण पानांना लावणार आहोत. हे बघा. तर आता ही समोसा लेस लावताना हिला आपण पूर्ण न लावता आपण फक्त हिला अर्ध्यातच लावणार आहोत.
इथे मी आता ही लेस कट करून घेणार आहे। हे बघा, ही लेस मी इथे आता कट केलेली आहे आणि पुन्हा मी दुसरी लेस घेऊन वरच्या बाजूने तिला मी अशा त्रिकोणाच्या याच्याने मी पुन्हा तिला लावून आणि ह्या पद्धतीने मधलं जे पान आहे त्याला पूर्ण लेस लावून आणि ह्या पद्धतीने आपलं हे आंब्याचं डहाळ मी तयार केलेलं आहे। बघा किती सुंदर आणि छान असं आपलं आंब्याचं डहाळ तयार झालेलं आहे। याचा हा फायनल लुक आहे, तुम्ही बघू शकता। हे बांधल्यानंतर हे खूप सुंदर असं दिसतं आणि हा आहे आपल्या आंब्याच्या डहाळ्याचा फायनल लुक। बघू शकता तुम्ही, बघा किती सुंदर असं हे आपल्या आंब्याचं डहाळ तयार झालेलं आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या ज्योतिष क्रिएशन या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। हे बघा किती फिनिशिंगमध्ये आणि खूप छान असं हे आपलं आंब्याचं डहाळ तयार झालेलं आहे। होममेड असल्यामुळे हे आपलं आंब्याचं डहाळ 100% वॉशेबल आहे आणि प्युअर जरीच्या खणाचं असल्यामुळे हे धार्मिक कार्यासाठीही आपण याचा छान प्रकारे उपयोग करू शकतो आणि खूप छान असं आणि सुंदर असं फिनिशिंगमध्ये आपलं हे आंब्याचं डहाळ तयार झालेलं आहे। तुम्ही हे नक्की करून बघा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार। चला तर मग भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये।